केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेनं आज बुधवार 9 जुलै रोजी भारत बंदची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातही या बंदला पाठिंबा दाखवत याबाबत आज अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कामगार कायदे रद्द करावे, ESI, PF लागू करावे, मासिक पेन्शन लागू करावी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि सेवांचे खासगीकरण थांबवावे, 8 तासाच्या कामाच्या GR ची अंमलबजावणी करावी, तसंच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करावं, अशा विविध मागण्यांसाठी आज भारत बंदची घोषणा कामगार संघटनेने दिली आहे. याबाबत आज अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं. या संपात देशातील 25 कोटींहून अधिक कर्मचारी आणि कामगार सहभागी झाले असून मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून लढू असा इशारा कॉम्रेड दिलीप पवार यांनी दिला. पूर्व देशामध्ये लढाई करून हा कामगार कायदा तयार केलेला आहे. त्याच्यासाठी अनेकांनी आहुती दिलेली आहे. त्या आहुतीचं रक्षण करणं म्हणून आमचं काम कर्तव्य म्हणून आम्ही आता हा मोर्चा काढलेला आहे आणि हा आम्ही निर्वाणीचा इशारा द्यायला लागलो. तुम्ही कायदे मागे घ्या, 4 कायदे केलेले ते मागे घ्या, कामगारांना न्याय हक्क द्या, कामगारांच्या हिताचं काम करा. जगामध्ये सगळं काय जर उभा केलं असेल तर ते कामगारांना उभा केले आणि त्याच कामगाराला तुम्ही उघडे रागडे करायला तर ती चांगली गोष्ट नाही. आणि त्यासाठी मोर्चा आहे. 10 केंद्रीय समितीचे लोकांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय समितीचे 10 संघटना आहेत, त्यांनी हा निर्णय घेतला आणि भारतभर सगळीकडे चालला आहे. कमीत कमी 27 कोटी लोक रस्त्यावर येणार तुमच्या अंदाजाने. आणि ह्या सगळ्या लोकांचा विचार करणार का नाही सरकार, आणि नाही केलं तर आम्हाला याच्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. तसंच या संपाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला असून आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आणि सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनंही या देशव्यापी संपाला पाठिंबा दिला असून प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष भरत रसाळ म्हणाले, केंद्रीय कर्मचारी समन्वय समिती व्यासपीठाच्या वतीनं आज देशभर संघटित असंघटित कामगारांचा देशव्यापी बंद आहे. देशभरातले सुमारे 25 कोटी सगळे संघटित असंघटित कर्मचारी शिक्षक सगळे रस्त्यावर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निदर्शन करून या आंदोलनामधली आमची भागीदारी नोंदवित आहोत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की जनसुरक्षा विधेयक जे सगळ्या कर्मचाऱ्यांचं शिक्षकांचं आंदोलनाचं हत्यार काढून घेणारं जे काही विधेयक आहे ते तात्काळ मागे घेतलं जावं. जी काही भरती करायची अनुकंपाखाली असेल कर्मचाऱ्यांची असतील ती तात्काळ भरती करावी. त्याच्याशिवाय 8वा वेतन आयोग जी अधिसूचना जारी केलेली आहे त्यासाठीची समिती राज्य सरकारने लागू करावी. अशा प्रकारच्या प्रमुख मागण्यासाठी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम योजना लागू करावी या प्रमुख मागण्यासाठी आजचं हे देशव्यापी आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये देशभरामध्ये जर तुम्ही आढावा घेतला तर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला या आंदोलनाद्वारे आम्ही इशारा देऊ इच्छितो. आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आणि आमच्या हक्कावर गदा येणारं जे आपलं विधेयक आहे ते तात्काळ मागे घ्यावं, आमच्याशी चर्चा करावी. अन्यथा यापुढेही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आपण छेडू. यावेळी कॉम्रेड सुधीर कोरे, कॉम्रेड सुरेश निकम, कॉम्रेड प्रसाद देसाई, कॉम्रेड अभिजित जाधव यांच्यासह विविध पक्षांचे संघटनांचे कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.